शिवतीर्थावरील चर्चेत वातावरण झालं गरम। शिवसेना भवनाचा वॉर्ड कुणाचा? राज उद्धव यांच्यात वादाचा मुद्दा। मनसेच्या गोटातून जय महाराष्ट्राला माहिती। मंत्री पंकजा मुंडे यांची महायुती विरोधात भूमिका। ओबीसी बैठकीनंतर बोलल्या पंकजा मुंडे। ओबीसी उपसमितीची बैठक संपली। हक्काचा निधी हवाच, ओबीसींची महायुतीकडे मागणी। शासनादेशाचा दुरुपयोग नको, ओबीसींची मागणी। उद्धव गटाच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्यांची दांडी। जनसुरक्षा विधेयकाला तोंड देखला विरोध। मुंबईतल्या आंदोलनाला काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनुपस्थिती। नेपाळच्या तुरुंगातून कैदी पळालेले कैदी भारतात घुसण्याची शक्यता। भारताची डोकेदुखी वाढली। नेपाळचा प्रवास टाळा, सरकारच्या भारतीय पर्यटकांना सूचना। पुन्हा झाकला दादरचा कबूतरखाना। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेची कारवाई। दादरमध्ये कबुतरांच्या संख्येत घट। उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीची मतं फुटली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। मतफुटीने काँग्रेस आघाडी हादरली। सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षित मतं न मिळाल्याची चौकशी होणार। पवारांचं पाप फडणवीसांनी लपवलं। अभ्यासक विजय पांढरे यांचं वक्तव्य। सिंचन घोटाळ्याप्रकरणी पांढरे यांची संतप्त प्रतिक्रिया। मतपत्रिकेच्या निवडणुकीतही आम्हीच जिंकलो। निशिकांत दुबे यांनी राहुलना डिवचलं। मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजप आघाडीचे सीपी राधाकृष्णन जिंकले। राहुल गांधी यांच्या वागण्याची समाज माध्यमात चर्चा। उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानादरम्यान भलत्याच दिशेने गेले राहुलना आवरायला अधिकाऱ्यांची धावपळ। नेपाळप्रमाणे भारतातही अराजक पसरवण्याचा विरोधकांचा डाव। अनेक भाजप विरोधकांकडून व्यक्त झाल्यात सूचक प्रतिक्रिया।